नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर महानगरपालिका जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व ग्लोबल विलेज शिक्षण संकुल बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29वी सब ज्युनियर सॉफ्टबॉल राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली या स्पर्धेचे आयोजन दिनांक 3 ते 5 जानेवारी 2024 दरम्यान ग्लोबल विलेज शिक्षण संकुल बोरामणी येथे आयोजन केले आहे। या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 जिल्ह्यातून 50 संघ असे 700 खेळाडू, पंच, पदाधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेसाठी खेळाडूंची व इतर सर्वांची राहण्याची, मैदानाची व जेवणाची व्यवस्था ग्लोबल विलेज शिक्षण संकुल बोरामणी येथे केली आहे। या स्पर्धेचे सर्व सामने साखळी व बाद पद्धतीत होतील। या स्पर्धेचे उद्घाटन स्पेनका इंडस्ट्रीजचे MD श्री सुहास आदमाने व इतर चंशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चंशेट्टी यांच्या शुभ हस्ते व सोलापूर मनपा जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर गुरुजी व चंशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिकेत चंशेट्टी, संस्थापक विलासराव घुमरे, जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भोसले, पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। या स्पर्धेचे बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे, अक्कलकोटचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते व सोलापूर मनपा जिल्हा अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व चंशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत चंशेट्टी, अनिकेत चंशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। जय हिंद, मी प्रसाद। आपण सध्या उपस्थित आहोत सोलापूर येथील ग्लोबल विलेज स्कूल बोरामणी येथे सोलापूर मनपा जिल्हा बेसबॉल संघटना, जिल्हा संघटना व ग्लोबल विलेज स्कूल बोरामणी संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मुलामुलींची बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत। 29वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा सोलापूरला ग्लोबल विलेज सिटी मध्ये कालपासून सुरू झालेली आहे। या स्पर्धेत 20 जिल्ह्याच्या मुला-मुली संघांनी सहभाग घेतलेला आहे। या स्पर्धेतून निवड झालेला संघ जानेवारी अखेरला उज्जैन येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे। सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनने सातत्यानं या सोलापूर नगरीमध्ये सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर गटाच्या अनेक वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धांचं आयोजन तसेच राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिराचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे। या ठिकाणी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेला भोजन, निवास, क्रीडांगण याची व्यवस्था उत्तम रीतीनं सिद्धेश्वर पाटील साहेब अध्यक्ष सोलापूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन आणि प्राध्यापक डॉक्टर संतोष केंडे सचिव सोलापूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व त्यांचे सर्व सहकारी यांनीच उत्तम रीतीनं या ठिकाणी केलेली आहे। जवळजवळ 600 खेळाडू आणि पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी असे 50-100 असे ते पदाधिकारी असे जवळ 700 लोकांचा चमू या स्पर्धेमध्ये सध्या उपस्थित आहेत आणि या स्पर्धा अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत। आत्तापर्यंत सोलापूर मनपा जिल्ह्याने अनेक जवळजवळ 12 राज्य स्पर्धा सोलापूरमध्ये घेतलेल्या आहेत आणि ही 13वी स्पर्धा आपण इथं घेत आहोत। या स्पर्धा घेण्यामागे आमच्या पाठीमागे नेहमी आमच्या महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीपजी तळवेलकर सर आणि त्यांची सर्व टीम आमच्या पाठीमागे असते। तू फक्त स्पर्धा घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहू आणि स्पर्धा उत्तमरित्या आपण इथं पार पडू। महाराष्ट्रातून जवळजवळ 25 जिल्ह्यातून संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्व संघांचं या ठिकाणी महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे मी स्वागत करतो व आभार पण मानतो की या स्पर्धेसाठी आपण आपलं संघ पाठवलेत व लहान मुलांची ही स्पर्धा आहे सब ज्युनियर गटाची। अतिशय उत्साहात आणि खेळमेळीच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न होते। सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व ग्लोबल विलेज शिक्षण संकुल बोरामणी येथे हा जो 29वी सब ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्य स्पर्धा 2023-24 मुले व मुली या स्पर्धेचं उद्घाटन काल 3 तारखेला अतिशय भव्य अशा स्वरूपात करण्यात आलं
तर या सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष काल सिद्धेश्वर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच या खेळाचे जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष खेंडे सर व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन अतिशय हा जो सॉफ्टबॉल जो स्पर्धा आहे किंवा खेळ आहे तो शहरी भागातच न रुजवता तो एक ग्लोबलसारख्या खेडेगावातून असलेली व खास करून CBSE जी शाळा आहे ते कुठंतरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे खेळ रुजवावे या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासाची पूर्ण सोय संस्थेच्या वतीनं करण्यात आलेले 35-40 संघ असतील, मुलामुलींचं वेगवेगळं सोय त्यांचं करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी हवे तेवढे मैदान आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो आहे. अजून यापुढं सुद्धा असे राज्यस्तरीय सामने जर होत असतील तर नक्कीच आमचा महात्मा गांधी ग्लोबल विलेज परिवार त्यांच्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिकेत राहील व त्यांना सहकार्य करेल. मी एवढंच आजच्या या मुलाखतीत बोलू इच्छितो. आपण मुलाखत घेतल्याबद्दल स्वरांजली चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेचे आयोजन नियोजनासाठी सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव संतोष केंडे, उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष गवळी, मारुती घोडके, गंगाराम घोडके, प्रशांत कदम, प्रशांत राणे, श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोळीकर, सागर जगजाप, सीताराम भांड, समर्थ आयरवाडी, उमेश वाघमारे, महादू वाघमारे हे परिश्रम घेत आहेत.